नमस्कार, आप देख रहे हैं भारत समाचार लाइव और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। श्री मनोज जारंगे पाटिल के नेतृत्व में 29 अगस्त 2025 को महाराष्ट्र राज्य की राजधानी मुंबई के आजाद मैदान में पूरे महाराष्ट्र से मराठा आरक्षण के लिए एक मार्च का आयोजन किया गया है। पिछले 2 वर्षों से मनोज जारंग पाटिल मराठा आरक्षण पाने के लिए संघर्ष कर रहे हैं। मराठा समुदाय को ओबीसी में शामिल किया जाना चाहिए और कुणबी मराठा को मराठा कुणबी प्रमाण पत्र मिलना चाहिए। मराठा समुदाय की मांगे क्या है? मुंबई गैजेट, हैदराबाद गैजेट, सतारा गैजेट। महाराष्ट्र सरकार को एक कानून पारित करना चाहिए और विधानसभा और विधान परिषद में एक सरकारी अध्यादेश जारी करना चाहिए। सरकारी आदेशों को एक कानून पारित करना चाहिए और एक अध्यादेश जारी करना चाहिए। मराठा समुदाय को तुरंत कुणबी के रूप में प्रमाण पत्र मिलना चाहिए। अगर आरक्षण नहीं दिया गया तो हम अनिश्चितकालीन अनशन पर बैठेंगे। मराठा समाज के नेता श्री मनोज जारंगे पाटिल ने अपने दृढ़ मराठा समाज के नेता श्री मनोज जारंगे पाटिल ने अपनी दृढ़ इच्छा शक्ति व्यक्त करते हुए कहा कि 2 साल से मांग करने के बावजूद सरकार आरक्षण नहीं दे रही है। महिलाएं और पुरुष अपने खर्चे पर अपने 2 पहिया और 4 पहिया वाहनों से निकल रहे हैं। मराठा आरक्षणासाठी सगळे या आसपासच्या गावातील सर्व लोक एकत्र जमा झालेले आहेत। सध्या आपण आता कुठे जाणार आहोत? मुंबईला। आणि आता प्रथम कुठे जाणार आहोत? तर आपली काय मागणी? सगळे सोरे मराठा आरक्षण मागणी तुमची मागणी पाटील जे मागणी करतात ती सगळ्यांची मागणी आहे। आमचं गॅजेट चालू करावं म्हणा। तर किती वर्षापासून आपला लढा आहे हा मराठा आरक्षण? 2 वर्ष झालं पाटील करते। पण आरक्षण मध्ये आतापर्यंत काय मिळालं? आपण जे संघर्ष करत आहात आतापर्यंत काय मिळालं? आतापर्यंत थोडे कुणबी नोंदी निघल्यात। कुणबी आता जी मागणी तुम्ही आता जे मुंबईला चाललात हे बेमुदत उपोषण आहे का 1 दिवसासाठी? जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत जोपर्यंत पाटील फिरणार नाही वापस तर आपण किती लोक आहेत सगळे? पण तिथे आता सगळे आता पाऊस पाणी राहण्याची तुम्ही आता जेवणाची व्यवस्था मी इतक्या वर्षापासून मागणी का आता पण कुणबी किती गावामध्ये किती कुणबी प्रमाण? आपल्या गावात नाही, एक बी नाही आमच्या गावात, एक बी नाही। नाही आसपासच्या गावामध्ये शेजारी नातेवाईक सापडले सगळ्याला भेटले नोंदणी आमच्या सगळ्या शेजारी आसपास आमचे पाहुणे नातेवाईक त्यांना निघल्यात। पण आमच्या गावाचं ते जाळलेलं आहे रजिस्टर का काय आमचं निघा ना। तर आता तुम्ही इथून अंतरवाली जाणार, मग रात्री कधी निघणार तिथून? किती गाडी जाणार आहेत अंतरवाली मधून? लाखो गाड्यात लाखो आता या ठिकाणी थांबलेले आहोत। सध्या मराठा आरक्षणासाठी या परिसरातील गावातील व या परिसरातील मोठ्या संख्येने लोक जमा झाले आहेत आणि सध्या आता अंतरवाली सराटी या ठिकाणी जात आहेत। तर या ठिकाणी हॉटेल पंढरी यांनी आपल्या मराठा आरक्षणाची जाणार जे आपले हे समुदाय आहे यांच्यासाठी खूप मोठा त्यांना सहकार्य केलेलं आहे। त्यांच्यासाठी काय काय आपण आपलं नाव काय? आपलं नाव काय? मधलं हॉटेल जे आहे सदाभाऊ घोडके यांचं आहे। यांनी जे आमच्या गावातले 2000 पोरं जे मराठा आरक्षणासाठी जनादेश पाठीमागे गेले त्यांच्यासाठी यांनी बिस्लऱ्या जेवणाचं त्याचं सामान ड्रायर असे पूर्ण पुरवलेलं आहे। आणि जे ह्या रस्त्याने जे जातात त्यांच्यासाठी मी मुक्त बिस्लरी सेवा चालू आहे यांची। आणि हे जे पंढरी हॉटेल आहे हे परळी रोडवर आहे। जरूर एक वेळेस भेट द्या, इथं कमी दामामध्ये चांगल्या क्वालिटीचं जेवण ते भेटतं। धन्यवाद। बोला मराठा आरक्षणासाठी आताच अंतरवाली सराटी या ठिकाणी आपल्या गावातील व परिसरातील गाड्या रवाना केल्या आहेत। तर आपण त्यांच्यासाठी आपण स्वतः काय काय सहकार्य केलं? आपलं नाव काय सर? कल्याण भगवान घोडके। तर आपण ह्या
जे आपले समुदायातील आपले सगळे मराठी समाजाचे लोक आहेत जे आंतरवाली सोसायटीला आता तुम्ही रवाना केले यांना तुम्ही आपण काय सहकार्य केलं? सहकार्य हॉटेल पंढरीच्या माध्यमातून त्यांना गुंतवणूक वाटप, नाश्ता, चहा, पाणी आम्ही आता 10 गाड्या वाटू लावलेल्या आहेत. त्यांची सुखी सुविधा, त्यांचं खाद्य 1 महिन्यासाठी राशन त्यांना भरून दिलेलं आहे. 1 महिन्यासाठी दिलेलं राशन 1 महिन्यासाठी जोपर्यंत थांबतो तोपर्यंत पूर्ण सरकार आरक्षण घेऊनच येणार आहे. तिथे आम्हाला वाटत नाही. हे हॉटेल पडलंय हे केव्हापासून याचा आपल्या उद्घाटन झालं? मला 1 वर्ष होऊन गेलं. चांगली जेवणाची क्वालिटी, चांगलं जेवण कमी पैशात जास्त जेवण आणि तिथे शाकाहारी हॉटेल